जनावरांना अमानुष पद्धतीनं बांधून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टोळीवर सारंगखेडा पोलिसांनी धडक कारवाई करत 27 गायवंश जनावरे आणि अशोक लेलँड ट्रक जप्त केलाय। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 23 मे रोजी रात्री वैतागवाडी परिसरात सुलतान युनुस कुरेशी यांच्या घरामागील पत्र्याच्या शेडमध्ये जनावरे निर्यातीपणे गोंबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तातडीनं छापा टाकत कारवाई केली। या कारवाईत 27 गायवंश जनावरे, 2 बैल, 2 रेडे तसेच MH11CX0061 क्रमांकाचा अशोक लेलँड ट्रक असा एकूण 8,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जनावरांच्या मानेला आणि पायांना दोऱ्यांनी घट्ट बांधून त्यांना हालचाल करता येणार नाही अशा अवस्थेत ठेवण्यात आलं होतं। तसंच चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। या प्रकरणी सुलतान युनुस कुरेशी, फिरोजी कुरेशी, ट्रक चालक तसंच इतर अज्ञात इसमांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सारंगखेडा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार राजू खोला वळवी यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली। प्रभारी अधिकारी रवींद्र बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण बारे यांच्यासह बुनेश मराठे, विशाल मराठे, ललित गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार येवले, पंकज चव्हाण, रोहित राजपूत आदींनी कारवाई केली आहे। ब्युरो रिपोर्ट 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जगन ठाकरे, शहादा, सारंगखेडा।